नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपण इयत्ता तिसरी गणित या विषयातील जो बेरीज हाच्याची या घटकातील उभी मांडणी करून बेरीज करा हा उपघटक अभ्यासत होतो आणि त्यामध्ये तुम्हाला मी काही उदाहरणं करून दाखवली होती। त्यानंतरची उदाहरणं आपण या ठिकाणी बघणार आहोत। बघा, या ठिकाणी उभी मांडणी करून बेरीज करा यामध्ये पहिले 2 उदाहरणं झालेले आहेत। म्हणजेच आता आपल्याला या पाठामध्ये पुढील 2 उदाहरणांचा सराव करायचा। पुढील काही उदाहरणांचा सराव करायचा। तुम्हाला मी घरी करण्यासाठी सांगितलं होतं, तुम्ही घरी याचा प्रयत्न केलाच असेल, परंतु आपण याचा रिव्हिजन म्हणून परत एकदा हे बघणार आहोत, तरी तुम्हाला लक्ष द्यायचं आहे। या ठिकाणी आपल्याला तिसरं उदाहरण दिलेलं आहे 536 अधिक 236। काय दिलेलं आहे? 536 अधिक 236। या ठिकाणी उदाहरण बघा, काय दिलेलं आहे? 536 अधिक 236। मग या ठिकाणी तुम्हाला काय करायचं आहे? सर्वप्रथम आपण याचा एकक, दशक आणि शतकामध्ये यांना लिहून घेऊया। बघा, या ठिकाणी ठीक आहे। बघा, या ठिकाणी तुम्हाला दिसत असेल, आपण पहिली संख्या घेऊया। एकक असणारे, दशक असणारे आणि शतक असणारे। या ठिकाणी तुम्हाला लक्षात घ्यायचं आहे की 536 यामध्ये एकक आणि दशक आणि शतक कोणकोणत्या संख्या आहेत हे तुम्हाला माहिती पाहिजे। 536 मध्ये 6 एकक आहेत, 3 दशक आहेत आणि 5 शतक आहेत। आता 236 मध्ये 6 एकक आहेत, 3 शतक आहे आणि 3 दशक आहे आणि 2 शतक आहे। या प्रकारे आता तुम्हाला लक्षात घ्यायचं आहे की आपण यांचं काय करायचे आहे, तुम्हाला बेरीज करायची आहे। 536 अधिक 236 हे करायचं आहे। यामध्ये सर्वप्रथम आपल्याला बेरजेची सुरुवात, मी जसं प्रत्येक उदाहरणामध्ये सांगत असतो की बेरजेची सुरुवात कुठून करावी लागते? एककापासून। तर आपण या ठिकाणी एककापासून बेरजेची सुरुवात करणार आहोत। या ठिकाणी बघा, एकक कोण कोण आहे? 536 मध्ये 6 एकक आहेत, 236 मध्ये पण 6 एकक आहेत। मग या दोघांची बेरीज करावी लागेल। बघा, या ठिकाणी 6 एकक आणि 6 एकक, 1 एकक, 2 एकक, 3 एकक, 4 एकक, 5 एकक, 6 एकक आणि दुसरे 6 एकक, 1 एकक, 2 एकक, 3 एकक, 4 एकक, 5 आणि 6 एकक। आता या ठिकाणी काय करायचे? दोघांची काय करायचे? बेरीज करायची। म्हणून आपल्याला काय करावं लागेल? या ठिकाणी त्यांना मिळवावं लागेल, बरोबर? दोघांना एकमेकात मिळवावं लागेल, मग त्यांची बेरीज करूया। 1 एकक, 2 एकक, 3 एकक, 4 एकक, 5 एकक, 6 एकक, 7 एकक, 8 एकक, 9 एकक, 10 एकक, 11 एकक, 12 एकक। सर्व संख्या किती झाली आहे? 12 एकक। मग आपल्याला काय करावं लागेल? आता 12 एकक लिहावं लागते। बघा, या ठिकाणी मी प्रत्येक वेळेस तुम्हाला सांगत असतो 12 एकक आपण असे लिहिले। याच्यामध्ये 2 एकक आणि 10 एकक वेगवेगळे करून घ्या। किती? याच्यातले हे 2 एकक आणि हे 10 एकक। 10 एककाचं किती होईल? 1 दशक होईल, नाही का? अशा प्रकारे चला तर बाकी